आणि आता पाहूया सकाळच्या 100 बातम्या। मेट्रिस, पी-मार्क, पोल डायरी, पीपल्स प्लस आणि चाणक्य या सर्वच एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय। राज्यात महायुतीला 120 ते 135 तर महाविकास आघाडीला 110 ते 125 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर अपक्ष आणि इतर पक्षांना 15 ते 20 जागा मिळतील असा अंदाज महाराष्ट्रातल्या दिग्गज पत्रकारांनी वर्तवला। पश्चिम महाराष्ट्रात पत्रकारांच्या पोलनुसार महायुतीला 22 ते 26 जागांचा अंदाज आहे। तर महाविकास आघाडीला 21 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर इतर पक्षांना 3 जागा मिळू शकतात। पत्रकारांच्या पोलनुसार कोकणात महायुतीला 7 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज असून महाविकास आघाडीला 5 ते 8 जागा मिळू शकतात। इतर पक्षांसाठी 1 जागा असेल असा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यात सरासरी 67.97% मतदान पार पडलंय। मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली असून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला। नांदेडच्या नायगाव मतदारसंघामध्ये रात्री 9:30 पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती। 2 वेळा कंट्रोल युनिट बंद पडल्यामुळे वाढीव वेळ देण्यात आला। सगळ्याच सर्वेमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। गेल्या 6 महिन्यात राबवलेल्या योजनांमुळे लोकांचा कल बदलल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं। मतदान प्रक्रिया संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली। या दोघांमध्ये निवडणुकीच्या मुद्द्यावर 20 मिनिटं चर्चा झाली। 23 तारखेच्या दुपारपर्यंत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला। तर बारामतीचे चित्रही स्पष्ट असून अजितदादा मोठ्या फरकानं निवडून येतील असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला। विक्रोळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली। त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला। विक्रोळी मतदारसंघात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विकास कामांमुळे महायुतीस निवडून येईल असा विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केला। महिला शिक्षित आणि आत्मनिर्भर आहेत, त्यामुळे नक्कीच परिवर्तन होईल असा दावा शायना एनसींनी केला। जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत महायुतीतल्या नेत्यांना खोचक टोला लगावला। आपण घेतलेल्या मेहनतीमुळेच माझ्या मतदारसंघात खरोखर निवडणूक कशी लढायची हे शिकलो असा उपरधिक टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला। सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमर पाटलांऐवजी काँग्रेसनं अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। नांदेडच्या भोकर मतदारसंघातील अर्धापूरमध्ये भाजपनं एका मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता। भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी हे आरोप फेटाळले। माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदानानंतर अमित ठाकरेंनी ट्विट करत सर्व मतदारांचे आभार मानले। रत्नागिरीत मतदान संपल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। उदय सामंत यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। महायुतीचे उमेदवार उदय सामंत विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। पुण्यामध्ये मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी थेट विजयी मिरवणूकच काढली। फटाके फोडत दोडकेंना खांद्यावरती घेत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली। कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या आधी चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी जल्लोष केला। पाषाण परिसरात ऋतिक उर्फ बंटी जगताप यांनी चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर्स लावले। मतदान प्रक्रिया संपताच खामगावात भाजपकडून जल्लोष करण्यात आला। विजयाचा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली। मतदान संपताच पुण्यामध्ये महायुतीच्या विजयाचे बॅनर झळकतायत। शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंचे बॅनरद्वारे अभिनंदन करण्यात येत आहे। निवडणुकीच्या निकालापूर्वी सोलापुरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघायला मिळाला। सोलापूरच्या किडवई चौक परिसरात मतदान प्रक्रिया संपताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला। जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 64% मतदान झाले। मागील 2 विधानसभांपेक्षा यावेळी जास्त मतदानाची नोंद झाली। परभणी जिल्ह्यातल्या 4ही मतदारसंघात चांगलं मतदान झालं। जिल्ह्यामध्ये जवळपास 70% मतदानाची नोंद झाली आहे।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदानाचा सध्याचा आकडा 69.63% आहे. अजूनही बरीच मतदान पथकं अतिदुर्गम संवेदनशील भागात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 6 मतदारसंघात अंदाजे एकूण 65.95% मतदान झालं. सर्वच मतदारसंघात शांतपणे निवडणूक प्रक्रिया पार पडल्याची माहिती आयोगानं दिली. अकोला जिल्ह्यामध्ये अंदाजे 64.45% मतदान झालं. मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वीप मोहीम इत्यादी विविध प्रयत्नांमुळे मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रात मतदान सुरू होतं. मशीन स्लो असल्यामुळे मतदान संथ गतीनं सुरू होतं. त्यामुळे अंधारात सुद्धा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मुंबई पुण्याहून कोकणात मतदानासाठी गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरती गर्दी बघायला मिळाली. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला. पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली असून मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाचा टक्का वाढलाय. यंदा जिल्ह्यात 65% मतदान झालंय. 288 उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालंय. अनेक एक्झिट पोल हे महायुतीचं सरकार येऊ शकतं असा अंदाज वर्तवतायत. मात्र या निवडणुकीत जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका कुणाला फलदायी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल झालेत. सुहास कांदे आणि भुजबळ यांच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. अमरावतीच्या गोपाळनगर परिसरात राडा झाला. राजीव गांधी विद्यालयातून 4 ईव्हीएम दुचाकीवरून नेल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावरूनच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि या घटनेनंतर बडनेरा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार आक्रमक झाले. आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. नगरच्या शिरसाटवाडी इथल्या मतदान केंद्रावरती हा राडा झाला. दरम्यान आक्रमक जमावापासून बचाव व्हावा यासाठी मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला काही वेळ खोलीत कोंडून घेतलं. नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावरती हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. यानंतर दक्ष नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढलं. नवी मुंबईतल्या कोपरखैरण्यात भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाली. यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम आणि इतर 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल झाला. ऐलानी हे भाजप पक्ष कार्यालयात मतदारांना पैसे वाटतात असा आरोप मनसे उमेदवार भगवान भालेराव यांनी केला. त्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर भालेराव आणि कुमार ऐलानी यांच्यात वाद झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सिल्लोडमधील बाजार समिती परिसरातील एका मतदान केंद्रावरती बोगस मतदान सुरू असल्याची माहिती ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांना मिळाली. त्यानंतर केंद्रावर पोहोचताच बनकर आणि दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भोसे गावात असलेल्या मतदान केंद्रावरती आमदार शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदानाच्या कारणावरून राडा झाला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. धुळ्याच्या अभय कॉलेज परिसरात एका वाहनातून अतिरिक्त मतदान यंत्र नेण्यात येत होती. दरम्यान बोगस मतदानाच्या संशयानं नागरिकांनी हे वाहन थांबवलं. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वैजापुरात महायुतीचे उमेदवार रमेश बोरणारे यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. दर्गाबाद मतदान केंद्र परिसरात ही घटना घडली. वैजापुरात महायुतीचे उमेदवार रमेश बोरणारेंवरती हल्ला झाला. दर्गाबाग मतदान केंद्र परिसरात बोरणारे यांच्या वाहनावरती दगडफेक झाली. दरम्यान बोरणारे यांच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. कराडच्या विरवडे येथील मतदान केंद्रावरती अधिकाऱ्यांकडून कमळाला मतदान करण्यास सांगितल्यामुळे गोंधळ उडाला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ओगलेवाडी येथील आत्माराम विद्यालयात विरवडे गावच्या मतदान केंद्रावरती हा प्रकार घडला. रत्नागिरी जिल्ह्यातील मतदान केंद्रावरती गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदार उभे होते आणि यावेळी इथले उमेदवार संजय कदम यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरलं. परळीच्या घटनांदूरमध्ये ईव्हीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. बीडच्या आष्टीमध्ये भाजप उमेदवार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सायन कोळीवाडा मतदारसंघात आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांवर प्रभाव टाकत होते असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला। मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने बाचाबाची झाली। बीडच्या केज विधानसभा मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेर 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। मतदान करण्यावरून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। इंदापुरात दत्ता भरणेंनी राडा केला। मतदान केंद्रामध्ये घुसून भरणेंनी राडा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कोल्हापुरातील पुलाची शिरोली इथे मतदानाच्या वेळी धार्मिक तणाव निर्माण झाला। भगव्या टोप्यांना विरोध केल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या बोरीपुरा भागात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे। दिलीप कुमार सारंदा यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला गेलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात गदारोळ झाला। 2 गटात झालेल्या वादामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। वरळीत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली। एका व्हायरल पत्रामुळे हा राडा झाला। शिवसेना उमेदवारांना राज ठाकरे पाठिंबा देत असल्याचं हे पत्र होतं। दरम्यान या राड्याप्रकरणी संदीप देशपांडेंनी तक्रार दाखल केली। ऐरोली मतदारसंघामध्ये स्वराज्य पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। राजेश क्षीरसागर आणि सतेश पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली। टेमलाईवाडी उड्डाणपूल इथे ही घटना घडली। पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं। शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या कैद्यानं जमाव घेऊन पक्ष कार्यालयाबाहेर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। केदार दिघेंकडे 52,000 रुपये आणि दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे केदार दिघे यांच्यासह 9 जणांवर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली। या संदर्भातला व्हिडिओ अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर शेअर केलाय। बीडच्या परळीमध्ये मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण करण्यात आली। धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मालाडच्या पठाणवाडीमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार संजय निरुपम यांनी केला। वर्ध्याच्या उमरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। बूथ लावण्याच्या कारणावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले। पुण्यातील पर्वती मतदारसंघात भाजपचा असल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाने केलाय। अहिल्यानगर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राम शिंदे यांचे नातेवाईक असलेल्या खांडेकर नावाच्या व्यक्तीला 6 ते 7 लाखांच्या रोकडीसह पकडण्यात आलं। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं। इथे छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।